नमस्कार सर्वांना. तर आज आपण कोळंबी बिर्याणी, कोळंबी भात बनवणार आहोत. तर इथे कोळंबी मॅरिनेट करायला ठेवली आहे. त्यासाठी दही, गरम मसाले, लाल तिखट, हळद, मीठ टाकून ठेवलं आहे. इथे मी अर्धा किलो बासमती तुकडा तांदूळ घेतला आहे. तेलात अख्खे खडे मसाले, 3-4 बारीक असे कांदे कापून उभे आणि एक टमाटर बारीक असं चिरून टाकलं आहे. त्याला मिक्स केलेलं आहे. इथे आपण घरगुती मसाला बनवला आहे. खरं हा घरगुती मसाला थोडा अर्धा चमचा जरी टाकला तरी एवढं तिखट आणि रंग येतो तर विचारूच नका, तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. इथे मी अद्रक लसूणची पेस्ट, मच्छी मसाला, चिकन मसाला, गरम मसाला असं टाकून मिक्स करणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे धनिया पावडर पण टाकलेली आहे आणि अशी झटपट अशी होणारी आणि खरंच खूप छान, म्हणजे खरंच खूप छान होती. तुम्ही नक्की बनवून बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की किती छान होती ती. आणि इथे मी चांगलं मिक्स करणार आहे मसाला. आणि आपले काही दिवस व्हिडिओज येत नव्हते, पण आता व्हिडिओज यायला चालू होणार आहेत. तर तुम्ही कमेंट करा आणि सांगा की तुम्हाला कोणते व्हिडिओज बघायला आवडते. आता इथे मी गॅस स्लो केलेला आहे आणि हा बघा, हा आपला लाल तिखट आहे घरगुती. रंग तर तुम्ही बघू शकता, रंग किती छान आहे. इथे कोणताही कलर ॲड केलेला नाही आहे. जो मिरच्यांचा कलर असतो तोच आहे. तर तो टाकल्यानंतर एवढा भारी रंग आला होता की विचारूच नका. हे बघा, तुम्ही पाहूच शकता की रंग किती आलेला आहे, कारण की आपला घरगुती आहे त्यामुळे ह्याला रंग. आणि मी इथे थोडंसं जे तेल होतं ते या मॅरिनेटमध्ये टाकलं आहे. तर ह्यात पण किती रंग उतरला आहे तुम्ही पाहू शकता. जर तुम्हालाही ऑर्डर करायचं असेल मसाले तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आता हे मॅरिनेट केलेलं कोळंबी मी टाकत आहे. टाकल्यानंतर मी मिक्स करते. चांगलं असं मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून त्याला शिजवणार आहे. बघा, पाहू शकता. बघा किती छान असा रंग आला आहे आणि तेल सुटलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून मी कोळंबी शिजवणार आहे. आणि त्यानंतर मी जो तांदूळ घेतला आहे, तुम्ही बासमती तुकडा नाही तर कोणताही तांदूळ वापरू शकता, तो टाकून चांगलं मिक्स करणार आहे. आणि जेवढं पाणी लागेल तितपत गरम करून पाणी टाकलं आहे. कधीही लक्षात ठेवा, पाणी गरम करून टाका. आणि इथे आपली कोळंबी बिर्याणी तयार आहे.